कोण होते संतोष देशमुख? कोणी केली त्यांची हत्या? कशासाठी केली? या सर्वांचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार. प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या चॅनलवरती सर्वांचंच मनापासून स्वागत. सध्या एका बातमीने सर्वच महाराष्ट्र अगदी हळहळून गेला आहे. एवढी निर्गुण हत्या ऐकून अंगावरती अगदी शहारेच येतात. किती निर्दयी वृत्तीचे असतील होय हे लोक. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना. संतोष देशमुख हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणारे एक व्यक्ती. त्यांनी गावात पाणी पुरवठा, स्वच्छता व इतरही भरपूर उल्लेखनीय कामे केली. त्यांची नेतृत्व क्षमता आणि उच्च कामगिरीमुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच त्यांना गावचे सरपंचही केले गेले होते. 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना डोंगगाव टोल प्लाझा येथून अपहरण करून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आणि तिथे त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येचा कट आरोपी त्या दिवशीपासूनच रचत होते ज्यावेळी देशमुख यांनी एका नवकरणीय ऊर्जा कंपनीवरील खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला होता. केसमधले नराधम या कंपनीकडे खंडणी मागत होते. तेथील सिक्युरिटी गार्डला मारहाण करत आहेत असे समजल्यावर देशमुख लगेचच तिथे गेले आणि त्यांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी नराधम ते कसले ऐकतील? त्यांनी देशमुखांनाच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. देशमुखांसोबत तिथे अजूनही काही माणसे होती ज्यांनी या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ काढला आणि ते व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओबद्दल संतोष देशमुखांना कसलीच माहिती नव्हती. पण या केसमधला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला या व्हिडिओमुळे आपली इज्जत गेली, आपली दहशत कमी झाली असे वाटले. त्याने त्याच्या काही गुंडांना संतोष देशमुखांना जीवे मारण्यास सांगितले आणि त्यानुसार या सर्वांनी हत्येचा हा दुष्ट कट रचला. त्यांना जीवे मारण्याच्या अगोदर त्यांच्यावरती खूप शारीरिक अत्याचार करण्यात आले. लाथा बुक्क्यांनीच नव्हे तर पाईप आणि वायरच्या बंडलनेही त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यांच्या शरीरावर 60च्या जवळपास जखमावार होते. हत्येच्या ठिकाणी ते एकटे आणि दुसऱ्या साईडला हे 7-8 नराधम ज्यांचा माणुसकी आणि संवेदना याच्याशी दूरपर्यंत संबंध नव्हता. आणि हे सर्व कशासाठी हो? तर आरोपीला स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आणि त्या 2 कवडीच्या इज्जतीसाठी. पण या सर्वात एक सर्वसामान्य माणूस आणि त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. संतोष देशमुखांच्या हत्येमागे राजकीय संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांचा या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे. सध्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि 1 आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांना आरोपीच्या ताब्यातून काही अत्याधुनिक शस्त्रे आणि पुरावे मिळाले ज्यामुळे या तपासाला चांगले वळण मिळाले. या प्रकरणातील काही फोटोज सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहेत, जे पाहून ही हत्या किती निर्घुण असेल याचं प्रमाण मिळतंय. या प्रकरणामुळे आणि व्हायरल फोटोजमुळे जनतेचा राग अजूनच उफाळून येतोय. संपूर्ण गाव आणि राज्यभर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली जात आहेत. लोकांनी या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केलाय आणि न्यायाचीही मागणी केली आहे. या प्रकरणात समोर आलेले आरोपी आहेत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि सुधीर सांगळे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा आमदार धनंजय मुंडे यांच्याशी चांगला संबंध होता असे म्हटले जाते आणि तेही या प्रकरणात इन्व्हॉल्व असू शकतात असे सांगण्यात आले आहे. या घटनेचा तपशील ऐकून आपण सर्व ज्यांना संतोष देशमुख कोण होते हे माहीतही नव्हतं त्यांचं सर्वांचंच रक्त सळसळत आहे. तर आपण विचार करूच शकतो त्यांच्या घरच्यांची काय परिस्थिती झालेली असेल. असे व्हिडिओज, असे फोटोज पाहून त्यांचं मन काय म्हणत असेल. अशा नराधमांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, म्हणजे अशा कृत्यांना आळा बसेल आणि संतोष देशमुख आणि कुटुंबियाला न्याय भेटेल. आपली ही बळकट न्यायव्यवस्था देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देईल अशी आपण अपेक्षा करूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जनजागृती होण्यास मदत होईल आणि या न्याय प्रोसेसमध्ये आपलाही थोडासा हातभार होईल.